होत आहे, काय नेमकं आव्हान होतं, काय सांगायचं? खोटी बातमी छापली आहे, लहान पक्षाला संपवा अशी बातमी आहे, खोटी बातमी छापली आहे। मी त्या पत्रकारांना व्यक्तिगत नोटीस देणार आहे। मी असं म्हटलं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्रभर पक्ष प्रवेश होतात आहे। माननीय अशोक चव्हाणजीचा आत्ताच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्ष प्रवेश आहे। मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे आणि काही आपल्या ज्या महायुतीमधले घटक पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य घ्या, त्यांना सोबत घ्या आणि जे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते पक्षामध्ये घ्या। कारण अनेक लोकांचे मला बूथवरनं मेसेज येतात की आम्हाला पक्षात यायचं आहे, पण आमचा पदाधिकारी न पोहोचल्यामुळं ते पक्षात येण्याकरता त्याला विलंब होतो आणि म्हणून मी जाहीर आवाहन केलं की भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षामध्ये घ्या। ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल, मी हेही सांगितलं, तुम्ही हा विचार करू नका, हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, तो आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, माझ्या पदाला धोका होईल का। मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या, जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येतात, त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे। बातमी चुकीची लावून त्यावर विरोधकाचे बाईट घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक प्रतिमा खराब करण्याचं काम करतायत। भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाचा नेहमीच सन्मान केलेला आहे। अटलजींनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं, मोदीजींनी एनडीएचं बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं। देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या 14 ते 19 मध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार असताना, आमच्याकडे बहुमत असताना छोट्या पक्षालाही मोठं स्थान दिलं। महादेवराव जानकर सारखा नेता त्या ठिकाणी मंत्री झाले, सदाभाऊ खोत मंत्री झाले। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे। ही पार्टी काँग्रेस सारखी नाही आहे। या पार्टीमध्ये छोट्या पक्षाला सन्मान आहे आणि भारतीय जनता पक्ष वाढवणे, भारतीय जनता पक्षाची उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे। जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजप स्थान देईल। पक्षामध्ये खूप स्पेस आहे आणि मोदीजींच्या संकल्पाला, मोदीजींच्या गॅरंटीला जे लोक मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावं असं आवाहन मी करतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे त्या पत्रकारांना मी व्यक्तिगत नोटीस देणार आहे। राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा केला, मग चौकशी करा असं मोदींना आव्हान देण्यासाठी अजित पवारांची कोंडी करताय, अशा पद्धतीचे वक्तव्य सध्या बाहेर येतात। मी आपल्याला सांगू का, जेव्हा विकासावर बोलता येत नाही, माझं चॅलेंज आहे विरोधी पक्षाला, महाविकास आघाडीच्या नेत्यांना, रोज सकाळी बाईटवर येताना काही विकासाचं बोला। सत्तेमध्ये असताना कधी विकास केला नाही, सत्तेमध्ये असताना विकासाचं या महाराष्ट्राचं संकल्पना केली नाही, कधी महाराष्ट्र क्रमांक 1 वर येईल असा विचार केला नाही आणि विरोधी पक्षावर गेल्यावर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी करून या महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करताय। विरोधकांनी जर जनतेसमोर बोलायचं असेल तर मागच्या 65 वर्षांनी केंद्रामध्ये काँग्रेस पार्टीचं सरकार चालवलं, त्या सरकार आणि मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार, महाराष्ट्रात ज्यांनी 40 वर्ष सरकार चालवले त्या सरकारचं आमच्या सरकारचं होऊ द्या, जरा एकदा जनतेमध्ये येऊ द्या। आम्ही व्हाईट पेपर काढलाय, माननीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी व्हाईट पेपर काढलेला आहे यूपीएच्या सरकारचा आणि एनडीएच्या सरकारने कसे त्या पद्धतीने भ्रष्टाचार थांबवला हे मांडलाय। आणि त्यामुळे विरोधकाला माझी आव्हान आहे, काही बोलायचं असेल तर विकासावर बोला, काही बोलायचं असेल तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर कसा जाईल याबद्दल बोला। तुम्ही केलेलं कर्तृत्व कार्य लोकांना सांगा। आमच्याजवळ तर शिदोरी आहे, आमच्याजवळ तर एवढी मोठी शिदोरी आहे मोदीजींची आणि मोदीजींची गॅरंटी आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला मतं मागू शकतो। इतका विश्वास आम्हाला आहे, आत्मविश्वासही आहे की जनता मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामावर मतं देतील आणि मोदीजींनी जी गॅरंटी घेतलेली आहे 2024 ते 2029 मध्ये विकसित भारताची,
त्याकरताही जनता आमच्या पाठीशी आहे. रोज नमो ॲपच्या माध्यमातून मोदीजीशी लोक जुळतात आहे, याचा मला अभिमान आहे. लक्षवेधीशिवाय अर्थसंकल्प होत आहे यासाठी सुद्धा विरोधक सध्या आक्रमक झाले आहे. लक्षवेधी न घेता अर्थसंकल्प घेतला जात असं कोणत्याही निवडणुकीच्या अर्थसंकल्पामध्ये लेखा अनुदानच मांडता येतं. लेखा अनुदानामध्ये लक्षवेधी नसतात, काही कामकाज नसतं, फार काही अत्यंत तातडीचे विषय असतात. पुढच्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये लागणारा सरकारचा खर्च मंजूर होतो. विरोधकाला काही म्हणजे काम राहिलं नाही आहे. त्यांना विधिमंडळ समजत नाही आहे, विधिमंडळाची परंपरा समजत नाही, नियम समजत नाही. काय ज्याला हे जे बोलतात ना, जे बोलले असेल ज्यांनी, मला माहित नाही कोण बोललं, पण जे कोणी बोलले असेल ते जरा विधिमंडळात त्यांनी काम केलं नसेल किंवा विधिमंडळात काम केलं असेल तर त्यांना नियम माहिती नसेल असं मला वाटतं. सर, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांनी सुद्धा छोट्या पक्षाच्या वरून टीका केलेली आहे भाजप. बच्चू कडू साहेब आणि महादेव जानकर साहेब, जेवढं महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडूजी तुम्हाला मान सन्मान नव्हता त्याच्यापेक्षाही जास्त मान सन्मान महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मिळाला. मला अभिमान आहे की एकनाथ शिंदेजीच्या मुख्यमंत्री महोदयांनी बच्चू कडूजींनी जे काम मुख्यमंत्री महोदयाकडे सरकारकडे नेलं, कारण त्यांनी पाठिंबा दिला सरकारला, सरकारची जबाबदारीच आहे काम करण्याची. पण बच्चू कडू साहेब, महाविकास आघाडीपेक्षा तुम्हाला महायुतीने चांगलं सांभाळलेलं आहे. महादेव जानकरजी, तुम्ही सुद्धा, तुम्हाला माझी विनंती आपल्या या माध्यमातून आहे की भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा, आमच्यावर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये स्वतः महादेवराव जानकरजी मंत्री होते. खरं तर जेव्हा जेव्हा संधी आम्हाला मिळाली तेव्हा तेव्हा छोट्या पक्षांना पूर्ण ताकदीने सांभाळण्याचं काम आम्ही केलं. सदाभाऊ खोतनं आपण विचारा, खरं तर जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करताय निवडणुकीच्या काळामध्ये की छोट्या पक्षाला काही मिळत नाही. भारतीय जनता पार्टीनी इतिहासामध्ये अटलजीपासूनचा इतिहास, माननीय मोदीजींचा इतिहास, देवेंद्रजींचा इतिहास, जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आम्ही आलो तेव्हा लहान पक्षाला खूप मोठं स्थान या पक्षात मिळालं, सरकारमध्ये मिळालं. आम्ही लहान भावासारखे लहान पक्ष सांभाळतो. आम्ही कधी लहान पक्षाला कमजोर करायचा प्रयत्न करत नाही आहे. आम्ही 1000 उदाहरणं आपण आपल्याला देऊ शकतो. उलट शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये, काँग्रेसच्या सरकारमध्ये लहान पक्षाला नेस्तनाबूत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. पण आम्ही कधीही असं करणार नाही. आमच्या रक्तात नाही, आमच्या संस्कारामध्ये नाही. आपने कार्यकर्ता को कल आह्वान किया कि दूसरे पक्ष छोड़कर अपने तरफ कार्यकर्ता लेके, इस पर क्या? देखिए, जिस पत्रकार ने भी ये गलत जानबूझकर नैरेटिव सेट करने के लिए ये जो प्रेस लिखी है, मैं उनको व्यक्तिगत नोटिस देने वाला हूं. कल भारतीय जनता पार्टी के कार्यक्रम में मैंने ऐसा कहा कि माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जी जैसे नेता भारतीय जनता पार्टी में आते हैं और ये कहते हैं कि विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है. 2024 से 2029 में भारत विश्व में 3रे क्रमांक का देश होगा. ये गारंटी मोदी जी ने ली है. इस गारंटी को लेकर, विकसित भारत के संकल्पना को लेकर कांग्रेस पार्टी से, उबाठा से, शरद पवार जी के पार्टी से और अनेक पार्टियों से लोग बीजेपी में आना चाहते हैं. उन सबको लीजिए. हर गांव में 50-50, 100-100 कार्यकर्ता है जो भाजपा में आना चाहते हैं, मोदी जी को वोट देना चाहते हैं. उनको सबको बीजेपी में लीजिए, क्योंकि वो मोदी जी को साथ देना चाहते हैं. और हमने छोटे पक्षों के बारे में कहा, छोटे पक्षों को भी आप साथ में लीजिए, क्योंकि छोटे पक्षों को आप लोकल लेवल पे नहीं संभालोगे तो वो नाराजगी बढ़ेगी. छोटे पक्ष का भी आप मनोमिलन करिए. हमारी महायुति 13 पार्टी की है, उनको भी साथ में लीजिए, ये मैंने कहा है. लेकिन पत्रकार ने गलत बातमी छपाई और उस गलत बातमी के आधार पे जिस प्रकार से विरोधी पार्टियां जा जाके नैरेटिव सेट कर रही है कि बीजेपी छोटे पार्टी को खत्म करती है. मेरा दावा है, अटल जी जब प्रधानमंत्री थे उन्होंने सारे घटक पार्टियों को लेकर सरकार चलाई. मोदी जी ने एनडीए पूरा बहुमत में था, बीजेपी पूरी बहुमत में, उसके बाद भी सारे घटक पार्टियों को साथ में लिया. नीतीश कुमार जी जैसे व्यक्ति को, जिनका बहुमत नहीं था, उनको भी मुख्यमंत्री बनाकर बीजेपी ने बड़ा मन किया. आज एकनाथ शिंदे जी देखिए, आज एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री बने हैं. हम सबसे बड़ी पार्टी है, हम 2nd नंबर पे है. हम ये नहीं करते हैं. पिछले बार
देवेंद्र फडणवीस सरकार में सारी घटक पार्टियों को अच्छे अच्छे मंत्री पद दिए गए, अच्छी पोस्ट पे लिया गया। महादेवराव जानकर भी मंत्री थे, सदाभाऊ खोत भी मंत्री थे। हमारे सारे घटक पार्टियों को संभालने का काम हमने किया और जब जब हम सरकार में आए, जिन जिन ने हमारे साथ दिया है उनको हम कभी भूलते नहीं है। हमारे संस्कार ऐसे नहीं है, हमारे ब्लड में भी ऐसा नहीं है। लेकिन भारतीय जनता पार्टी को मजबूत करना मेरी जवाबदारी है। भारतीय जनता पार्टी में जो आना चाहता है वो सारे लोगों का स्वागत मैं करूंगा। हमारी पार्टी करेंगे, हमारे कार्यकर्ता करेंगे, हमारे सारी टीम करेंगी, क्योंकि विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है। और मुझे विश्वास है आने वाले दिनों में बड़े पार्टी प्रवेश होंगे। 27 तारीख को भी मुंबई में भारतीय जनता पार्टी कार्यालय में बड़े बड़े पक्ष प्रवेश हो रहे हैं। उसके लिए भी हमने काम चालू किया है। हम कभी भी छोटे पार्टियों का तोड़ने की बात नहीं करते हैं। पत्रकार ने गलत बातमी छपाई, उसके ऊपर से ये सारा बवंडर खड़ा हुआ है। ये बवंडर को कोई तथ्य नहीं है, इतना ही मैं कहना चाहता हूँ। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा जो आहे 28 तारखेला यवतमाळला होत आहे, कशा पद्धतीचा तो कार्यक्रम असणार आहे, काय? ग्राम विकास विभागामार्फत आणि काही विकासाचे महत्वाचे शिलान्यास यवतमाळमधनं होते आहे। 28 तारखेला 4 वाजता हा कार्यक्रम आहे आणि निश्चितपणे या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचं नारी शक्ती वंदन, मोठ्या प्रमाणावर महिला बचत गट, उमेदचे महिला बचत गट, माविमचे महिला बचत गट, महिला कल्याणाकरता, महिलाच्या सन्मानाकरता हा कार्यक्रम आहे। आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की मोदीजी या 28 तारखेला यवतमाळवरनं मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणि महिला शक्ती वंदन, महिलांना वंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यवतमाळला मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी समाविष्ट होणार आहेत। मी मोदीजींच्या या दौऱ्याचं स्वागत करतो।